ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आहे, याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि यातली वाक्य सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये येतात. सो लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि हे सगळे वाक्य तोंडपाठ करा. सो फर्स्ट आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू मराठी. म्हणजे फ्रेंडशिपला मराठीत मैत्री म्हणतात, स्टोरी गोष्ट किंवा कथाही म्हणू शकता. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, मॅजिशियन म्हणजे जादूगार, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, स्पीच म्हणजे गती. आता पुढचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू मराठी. हे सेंटेन्सेस आहे, यांना मराठीमध्ये आपण बरोबर अनुवाद करायचा आहे. सगळ्यात पहिलं आपलं वाक्य, ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंगचा अर्थ आहे तो सकाळी लवकर उठतो. सेकंड आहे ट्रीज आर आर बेस्ट फ्रेंड्स, म्हणजे झाडे हे आपले चांगले मित्र आहेत. थर्ड सेंटेन्स आहे शी वोन अ गोल्ड मेडल इन शूटिंग. याचा अर्थ होतो तिने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले. डोंट मेक नॉईज इन द क्लास, म्हणजे वर्गात आवाज करू नका. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स आणि प्रोवर्ब्स. आता इडियम प्रोवर्ब जसे जसे ट्रान्सलेट होत नाहीत त्या अर्थाच्या मराठी म्हणी आपल्याला शोधून लिहायच्या असतात. जसं लिव्ह अँड लेट लिव्हचा अर्थ आहे जगा आणि जगू द्या. पुढचं म्हण आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर साईज. याचा अर्थ आहे अंथरून पाहून पाय पसरावे. म्हणजे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर साईज, म्हणजे तुमच्या मापाप्रमाणे कोट कट करा असं नाही, तर अंथरून पाहून पाय पसरावे याचा परफेक्ट अर्थ होतो. या अर्थाची मराठी म्हण आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला नीट वाक्य बघून त्याचं ट्रान्सलेशन करायचंय.